हॅलो एव्हरीवन, इंग्रजी वाचनाच्या या सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पहा, आपण या व्हिडिओमध्ये अगदी बेसिक पासून इंग्रजीचे वाचन कसे करायचे ते पाहणार आहोत। तर पहा, सुरुवातीला मराठी वाचन आपल्याला सोपं जातं इंग्रजीच्या कंपेअर। तर पहा, मराठी वाचन का तर आपली मातृभाषा आहे, ठीक आहे, ओके। तर पहा, मेन कारण आता तुम्हाला समजेल की मराठी सोपं का जातं इंग्रजीच्या कंपेअर, ओके। आता पहा, मराठीमध्ये आपल्याला ब म्हटलं की आपण असा लिहितो ब, ओके, क असा लिहितो। पण इंग्रजीमध्ये असं नाहीये। इंग्रजीमध्ये पहा कसं, इंग्रजीमध्ये आपल्याला जेव्हा ए बी सी डी असं शिकवलेलं असतं, ए बी, आता बी म्हटलं की असं, पण बी चा आवाज हा ब आहे, बी चा आवाज ब। डी असं दाखवलेलं असतं, पण डी चा आवाज ड। आता पहा, मराठी आणि इंग्रजीमध्ये कंपेअर कसं, बी ब म्हटलं की आपण असंच लिहितो, ब चा आवाज पण असाच आहे ब, आणि ब असा लिहितो। पण इंग्रजीमध्ये बी त्याचा आवाज ब होतो, डी याचा आवाज ड होतो। म्हणून आपल्याला इंग्रजी वाचन हे कठीण जातं, कारण की आपल्याला त्याची साऊंड माहिती नसतात। अगोदर आपण पाहत आहोत साऊंड। तर पहा, फर्स्ट स्टेप येते साऊंड। आपल्याला साऊंड माहिती असणं गरजेचं आहे। तर पहा, ए चा साऊंड ॲ, बी ब, सी क, डी ड, ई ए, एफ फ, जी ग, एच ह, आय ई, जे ज, के क, एल एम एन, ओ ऑ, पी प, क्यू क्व, आर र, एस स, टी ट, यू अ, व्ही व, डब्ल्यू व, एक्स एक्सेस, वाय झेड झ। अशा पद्धतीने साऊंड माहिती असणं गरजेचं आहे। जेव्हा एबीसीडी दाखवतो आपण, तर मुलांना तुम्ही त्याच्याऐवजी बाळ हे ए नाहीये तर ॲ म्हणून दाखवा, ब हा क ड, तर मुलं लवकर इंग्रजी वाचायला सुरू करतील। ही झाली पहिली स्टेप। आता दुसरी, तर पहा, सेकंड स्टेप आहे वावल ब्लेंडिंग। मीन्स काय, तर स्वर सोबत आपल्याला ब्लेंड करायचंय, स्वर आणि व्यंजन। इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत आणि राहिलेले 21 हे व्यंजन आहेत। जसे की मराठीमध्ये माहिती आहे तुम्हाला, अ ते आहा पर्यंतचे जे स्वर आहेत आणि राहिलेले क ते ज्ञ व्यंजन आहेत। अगोदर आपण मराठीमध्ये व्यवस्थित समजून घेऊया। आपल्याला मराठीमध्ये एक शब्द बनवायचा आहे, ओके, किरण, ओके। हा शब्द मराठीमध्ये बनला कसा ते अगोदर पाहूया। तर पहा, जे अ ते आहा पर्यंतचे जे स्वर आहेत त्याच्याच साहाय्याने आपण मराठीमध्ये पण शब्द बनवतो। आता क ला पहिली वेलांटी म्हणजे काय येणार, क अधिक ऱ्स्व ई येणार, ओके। मग काय बनला, हा की बनला। देन आता र, र कसा बनला, र अधिक अ बरोबर र बनला। देन ण कसा बनला, ण अधिक अ बरोबर ण बनला। तर हा मराठीमध्ये शब्द तयार झाला। तसेच अगदी इंग्रजीमध्ये पण आहे। स्वरशिवाय, जसं मराठीमध्ये आपण स्वरशिवाय शब्द नाही बनवू शकत, तसंच इंग्रजीमध्ये पण आपण स्वरशिवाय शब्द नाही बनवू शकत। त्याच्यासाठी ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत। आता त्या स्वर सोबत राहिलेले व्यंजन घेऊन त्यांचं ब्लेंड करायचं, त्याचा होणारा साऊंड तो कसा ते पहा। तर पहा, ए ई आय ओ यू हे 5 काय आहेत, स्वर आहेत। तर आता याच्यासोबत आपल्याला ब्लेंड करायचंय कॉन्सोनंटचं, तर त्याचा होणारा साऊंड कसा होतो ते पाहत आहोत आपण। आता पहा, पहिलं घेतो बी, ए सोबत येणार आहे का नाही, ए हे वावल्स आहे, ए सोबत नाही करत आपण कॉन्सोनंट। आता बी ए कसा होणार याचा साऊंड, ब, बी चा साऊंड काय झाला ब, ब पाहिलं आपण। ए चा साऊंड काय पाहिला, ॲ, इक्वल टू काय झालं, बनलं काय हे, तर बनलं हे बॅ, ओके। ब ए वाचायचं, दोन्ही एक सोबत आल्यानंतर कसं वाचायचं, ब अधिक ए, ए चा साऊंड ॲ बरोबर काय झालं, बॅ, ओके। देन सी ए क्या होणार, देन डी ए डॅ, एफ ए फॅ, असं झेड ए झॅ, ओके। देन हे झाले ए सोबत। आता ई सोबत ब्लेंड करायचंय। ई सोबत कसं होणार पहा, डी चा साऊंड ब, ई चा साऊंड काय पाहिलं आपण, ए एडका, ओके, ए एडका कसं होणार मग, ब ए इक्वल टू काय होणार, ब वर एक मात्रा येणार, बे। देन पहा, सीई से होणार, इथं के होत नाही, याचं कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सांगते। हा, देन सी, डी ई काय होणार, डे, एफ ई फे, झेड ई झे। देन पहा, आय, आयचं साऊंड काय पाहिलंय आपण, तर ई पाहिलंय, ओके। तर आता याच्या अगोदर बी लावायचं, बी कॉन्सोनंट आणि आय हे स्वर, ह्या दोन्हीचं ब्लेंड करायचं।
जर रीडिंग मध्ये आपल्याला 2 लेटर असे सोबत दिसले तर आपण याला कसं वाचायचं ते पाहत आहोत. बीचं साऊंड ब, आयचं साऊंड ई. ब अधिक ई काय होणार आहे तर बी होणार आहे. ओके, बी कसं होईल पहा आता हे. बी आय बी, देन डी आय डी, एफ आय फी, झेड आय झी. ओके, देन पहा ओ. ओ सोबत कसं ब्लेंड होणार बी. ब चा साऊंड ब, बी चा साऊंड ब अधिक ओ चा साऊंड ऑ. कसं बनेल पहा, ब अधिक ऑ बॉ बनणार, बॉ. देन सी ओ कॉ, डी ओ ड अ ड, फ अ फ, झेड ओ झ अ. ओके, देन यू. यू सोबत पहा कसं होतंय, बी चा साऊंड ब, यू चा साऊंड अ. ब अधिक अ इक्वल टू काय होणार तर बच होणार. कसं बनेल याचं देन, सी यू क अ, डी यू ड अ, एफ यू फ अ, झेड यू झ अ. अशा पद्धतीने. तर पहा, आता आपण पाहिलं, पहिली स्टेप पाहिली की साऊंड. साऊंड आपल्याला एक लेटर दिसल्यानंतर त्याला कसं वाचायचं ते पाहिलं. सेकंड स्टेप पाहिली आपण स्वर. स्वर सोबत ब्लेंड केलं, स्वर आणि व्यंजन एक सोबत आल्यानंतर त्याला कसं वाचायचं ते पाहिलं. ओके, देन आता थर्ड पाहत आहोत आपण की कॉन्सोनंट आणि कॉन्सोनंटच ब्लेंड म्हणजे काय तर व्यंजन आणि व्यंजन एक सोबत आल्यानंतर त्याला कसं वाचायचं ते आपण या थर्ड स्टेप मध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, तर पहा, चला ब्लेंड कॉन्सोनंट सोबत कॉन्सोनंटचं ब्लेंड कसं होतं ते पाहूया. ओके, तर सुरुवातीला पहा, बी हा कॉन्सोनंट आहे. आता त्याच्यासोबत यल घेतला. ओके, जर रीडिंग करताना, वाचन करताना आपल्याला बी आणि यल एक सोबत आले तर आपण त्याला कसं वाचायचं ते पाहत आहोत. तर आता बी चा साऊंड काय आहे तर ब, यल चा साऊंड काय आहे तर ल. मग इक्वल टू कसं होणार दोन्ही ब्ल, ब्ल असं वाचायचं. ओके, देन सी यल असंच, सी चं साऊंड क, यल चं साऊंड ल, क्ल. ओके, अशा पद्धतीने. देन सेकंड पहा, बी हे स्व व्यंजन आणि आर हे व्यंजन एक सोबत आले. बी चा साऊंड ब, आता आर चा साऊंड र, ब र असं न वाचता एक सोबत कसं वाचणार आपण ब्र. ओके, ब्र, सी आर क्र, एफ आर फ्र. ओके, अशा पद्धतीने. देन पहा सी टी. खूप मुलं कन्फ्यूज होतात. सी टी, सी काय व्यंजनच आहे, टी पण व्यंजनच आहे. एक सोबत कसं रीड करणार, सी चा साऊंड क, टी चा साऊंड ट. क ट न म्हणता ट, जस्ट ट. ओके, देन एफ टी कसं रीड करणार याला ट. ओके, अशा पद्धतीने. तर ह्याची एक्झाम्पल पाहूया. BLEND ब्लेंड कसं वाचणार, BL ब्ल. ईचा साऊंड आपण काय पाहिलाय ए एडका ब्ले, अंड. ओके, देन हे CLEAN क्लीन, CL क्ल EAN क्लीन. ओके, देन BR पासून स्टार्ट होणारा BROAD ब्र ऑ ड. क्राय, CR क्र वाय, FR वाय फ्र फ्राय. तर पहा, फोर्थ स्टेप आहे डायग्राफ्स. अगोदर समजून घेऊया डायग्राफ्स असतात काय. ओके, तर पहा, आता आपण याच्या अगोदर पाहिलं ब्लेंड. ब्लेंड म्हणजे काय तर आपण व्यंजन आणि व्यंजनचं ब्लेंड केलं. व्यंजन आणि व्यंजनचं ब्लेंड करताना बी चा साऊंड ब आला, यल चा साऊंड ल आला. आपल्याला जेव्हा एक सोबत करायचं होतं तर आपण ब्ल, दोन आवाज वेगळे येतात ब आणि ल, ब्ल. पण डायग्राफ्स मध्ये असं नाही. डायग्राफ्स मध्ये दोन्ही लेटरचा साऊंड हा एकच निघणार, आवाज हा एकच येणार. सी के क येणार, सी एच च. आता इथे पहा तुम्ही, सी चा साऊंड क आणि एच चा साऊंड ह, क ह असं होणार का तर नाही होणार. याचा साऊंड एकच होणार च. ओके, क. तर आता याचं एक्झाम्पल कसं होतं पहा, COCK. सी के एक सोबत आला तर कसं वाचणार आहे क. आता CO चा साऊंड काय शिकलो आपण पाठीमागे क, क अ क, क. देन CH काय च, CHAIR, CH च, A र.
कसं होणार हे चेअर चेअर. च देन पहा पीएच फ होणार पीएच फ. ह्याचं एक्झाम्पल पहा फोटो पीएच फ ओ टो. देन डब्ल्यू एच व्ह व्ह. याचं एक्झाम्पल कसं होईल व्हॉट डब्ल्यू एच व्ह आणि ऍट व्हॉट. देन टीएच काय होणार टीएच च पहा आता दोन साऊंड होतात. टीएच द पण होतं आणि टीएच थ पण होतं. आता द कधी पहा द टीएच आय एस धिस त्यावेळी आपण काय घेतो द साऊंड घेतो. आणि टीएच ए एन के थँक थ साऊंड घेतो. टीएच ए एन के थँक थ टीएच द. देन श एस एच काय होणार श. ह्याचं एक्झाम्पल पहा श अ प शॉप श अ प. अशा पद्धतीने हे डायग्राफ्स. तर पहा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कॉमेंट बॉक्स मध्ये सांगा. तुम्हाला जर याचा पार्ट 2 पाहिजे असेल तर कॉमेंट्स टाईप करा पार्ट 2. मी याच्यावरती नक्कीच नेक्स्ट व्हिडिओ बनवेल.